मंडळी नमस्कार. संपूर्ण राज्यभर निवडणुकांचे वारे वाहत आहेत. उमेदवार, कार्यकर्ते, प्रचार फेऱ्या अशी रणधुमाळी आपल्याला सगळीकडे पाहायला मिळत आहे. पण एक जागृत मतदार म्हणून हे मतदान नेमकं कसं करावं हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर माझा हा व्हिडिओ तुमच्याकरता आहे. आपण नेमकी किती मतं द्यायची आहेत ही शंका जर मनात असेल तर हा व्हिडिओ तुमच्याकरता आहे. आणि आपण केलेलं मतदान आणि त्याची प्रक्रिया ही यशस्वीपणे पार पडली आहे हे कसं बरं ओळखावं असं जर मनात येत असेल तर माझा हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. चला तर मंडळी, या सदरात समजून घेऊ नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 आणि 26 याची प्रक्रिया. सर्वप्रथम शासनमान्य ओळखपत्र घेऊन आपल्याला मतदान केंद्रावर पोहोचायचं आहे. तिथे गेल्यावर आपल्याला कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 4 EVM अर्थात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन पाहायला मिळतील. चारही जागेकरता मतपत्रिकांचे रंग हे वेगवेगळे असतील. अर्थात अ जागा पांढरा रंग, ब जागा फिका गुलाबी रंग, क जागा फिका पिवळा रंग आणि ड जागा फिका निळा रंग. उमेदवारांच्या संख्येनुसार त्याची आखणी ही EVM मशीनवर केली जाईल. आपल्याला 4 मतं द्यायची आहे. अर्थात अ जागेसाठी 1 मत, ब जागेसाठी 1 मत, क जागेसाठी 1 मत आणि ड जागेसाठी 1 मत अशी 4ही मतं देणं आपल्याला आवश्यक आहे. खऱ्या अर्थानं एखादा उमेदवार जर आपल्याला निवडणुकांच्या जागेसाठी सक्षम अथवा योग्य वाटत नसेल तर आपण नोटा अर्थात नन ऑफ द अबाव अथवा वरीलपैकी काहीही नाही हा पर्याय निवडू शकता. मात्र माझं सगळ्यांना एक आवाहन असेल, एक नम्र विनंती असेल की आपलं मत, आपलं अमूल्य मत वाया जाऊ न देता आपण योग्य उमेदवाराची निवड करावी. आणि अजून एक महत्त्वाचं की आपल्याला 4ही जागांकरता मत देणं आवश्यक आहे. चला तर या मतदानाला जाण्यापूर्वी 3 गोष्टी लक्षात ठेवू. आपल्या मतपत्रिकांचे रंग अर्थात पांढरा, गुलाबी, पिवळा आणि निळा हे आपण लक्षात ठेवायचे आहेत. आपल्याला प्रत्येक जागेसाठी 1 अशी 4 मतं द्यायची आहे. आणि आपण अ जागेसाठी योग्य उमेदवारासमोरील बटन दाबलं की एक लाल लाईट लागेल. तीच प्रक्रिया ब, क, ड या जागेसाठी करायची आहे. आणि ड जागेसाठी आपण मतदान प्रक्रिया पूर्ण केल्यावर एक बझर वाजेल आणि तिथे आपण समजून घ्यायचं की आपली मतदान प्रक्रिया ही पूर्णपणे यशस्वीरित्या पार पडलेली आहे. तुमचं मत हीच तुमची ताकद. संविधानाचा सन्मान, लोकशाहीसाठी मतदान. धन्यवाद.